बालापुर नगर परिषद में वाटर सप्लाई के लिए लाखों रुपए खर्च के नाम पर निकाले जाते हैं, लेकिन दुर्भाग्य से शहर के ऐसे कई हिस्से हैं जहां पर वाटर सप्लाई पाइपलाइन की दुरुस्ती न होने के कारण स्थानीय लोगों को तकलीफ का सामना करना पड़ रहा है। ऐसा ही एक मामला तहसील रोड पटवारी भवन के सामने देखने को मिल रहा है, जहां पर लगभग पिछले 3 महीने से ज्यादा वाटर सप्लाई पाइपलाइन टूटी हुई है, लेकिन प्रशासन ने अभी तक इसकी ओर ध्यान नहीं दिया है। इस संदर्भ में स्थानीय नागरिक तौसीफ खान बिस्मिल्लाह खान ने मई के महीने में नगर परिषद को एक निवेदन भी दिया था, लेकिन नगर परिषद प्रशासन ने इसे अभी तक गंभीरता से नहीं लिया है। बारिश के दिनों में टूटी हुई पाइपलाइन से गंदा पानी लोगों को पीने के लिए मिल रहा है, जिससे बीमारियों का भी खतरा बना हुआ है। स्थानीय लोगों ने चेतावनी दी है कि समय रहते प्रशासन द्वारा इस पर दुरुस्ती नहीं की गई तो आंदोलन छेड़ेंगे। बालापुर से वी संवाद न्यूज के लिए जुबैर खान की रिपोर्ट। आम्ही सध्या तहसील रोडवर उभे आहोत आणि तहसील रोडच्या बाजूला एक खड्डा पडलेला आहे, जो की ठेकेदाराच्या लोकांनी तिथं पाईप जो लिकेज झालेला आहे तो लिकेज काढण्यासाठी तो खड्डा त्यांनी खोदून ठेवलेला आहे। परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या खड्ड्यामध्ये लाखो लिटर पाणी वाहत आहे आणि नाल्यांचं जे घरातलं वापरायचं जे पाणी आहे, जे संडासाचं पाणी आहे, जे घाण पाणी आहे ते त्या खड्ड्यात जात आहे आणि ते खड्ड्यातलं जे पाणी आहे ते नागरिकांना नळाच्या पाण्याद्वारे ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे। त्याच्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या बिमाऱ्या होत आहेत, त्याच्यामुळे लहान लेकरं आहेत, म्हातारे आहेत, आमच्या घरात महिला आहेत। त्याच्यामुळे ते जे पाणी आहे ते घाण पाणी आहे, त्या घाण पाण्यामुळे रोगराई पसरून राहिली बाळापूर शहरामध्ये। आता ही सर्व जी लापरवाही आहे ही सर्व नगर परिषदची आहे आणि संबंधित ठेकेदाराची आहे। यावर आम्ही निवेदनसुद्धा 5व्या महिन्यात केलेलं आहे, पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही आहे। नगर परिषदचा एकदम हा हलगर्जीपणा आहे, संबंधित ठेकेदाराचा सुद्धा हलगर्जीपणा आहे। जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही या विरोधात या एरियातले सर्व नागरिक नगरपालिकेत मोर्चा काढू आणि या संदर्भात त्या ठेकेदाराला जाब विचारू।